पनवेल महानगरपालिकेचे सन 2026-27 या आर्थिक वर्षाचे अंदाजित जमा व खर्चाचे विवरणपत्र आज स्थायी समितीच्या विशेष सभेमध्ये आयुक्त मंगेश चितळे यांनी स्थायी समिती सभापती बबन मुकादम यांच्याकडे सादर केले। या विवरणपत्रात शहराच्या सर्वांगीण विकासावर भर देत पायाभूत सुविधा, विकास, पाणी पुरवठा, आरोग्य सेवा, शिक्षण, स्वच्छता तसेच नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला आहे। यावेळी अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, अतिरिक्त आयुक्त महेश कुमार मेघमाळे, मुख्य वित्त व लेखा अधिकारी मंगेश गावडे, मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे, महापालिका सचिव नानासाहेब कामटे, लेखा अधिकारी संग्राम बोरकाटे, स्थायी समितीचे सर्व सदस्य, उपमुख्य लेखा परीक्षक संदीप खुरपे उपस्थित होते। यावेळी पालिकेचे आयुक्त श्री मंगेश चितळे म्हणाले की महापालिकेने सादर केलेले हे अंदाजित जमा व खर्चाचे विवरणपत्र शहराच्या पायाभूत सुविधा, पाणी पुरवठा, आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण यांचा समतोल साधत विकासाला चालना देणारे ठरणार आहे। जो एकूण अंदाजपत्रकानुसार एकूण जमा 4,853 कोटी 90 लाख येणं अपेक्षित आहे आणि त्यापैकी खर्च 4,853.80 लाख आणि त्यामध्ये खर्च करून 10 लाख रुपये शिल्लकीचा आम्ही त्यामध्ये प्रस्तावित केलेला आहे। मूळ मुद्दा त्याच्यामध्ये असा आहे की महानगरपालिकेचे आतापर्यंत गेल्या 10 वर्षामधलं टॅक्सेशनची अमाऊंट जी फक्त रिकवर व्हायची बाकी आहे, त्यामुळे ती रक्कम मात्र आम्हाला धरावं लागते। त्यामुळे त्यानुसार ते साधारणतः 2,000 कोटी येणं अपेक्षित धरून त्यानुसार ही बजेटची रक्कम वाढलेली आहे आणि ह्या अनुषंगाने आम्ही महानगरपालिकेने जी पुढची कामं जी आहेत पुढच्या आर्थिक वर्षामध्ये त्या अनुषंगाने आस्थापना कर्ज, स्वराज्य नवीन प्रशासकीय इमारत, होल्डिंग पॉइंट या व्यतिरिक्त बहुउद्देशीय सभागृह, बाजार विकसित करणे, गावठाण जमीन विकसित करणे, घनकचरा व्यवस्थापन हे असे विविध प्रकल्पांवरती आम्ही त्यामध्ये खर्च प्रस्तावित केला आहे। या आर्थिक वर्षामध्ये पुढील आर्थिक वर्षामध्ये महानगरपालिकेने पाणी हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असल्यामुळे पाण्यावरती जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट केलं आहे। त्या अनुषंगाने पाण्यासाठी भरीव तरतूद आम्ही ठेवलेली आहे। शिलार धरण प्रोजेक्ट हा आता मंजूर झालेला आहे शासनाकडून, त्यासाठी 150 कोटी रुपये आम्ही महानगरपालिकेचे कॉन्ट्रिब्युशन धरण्यासाठी आम्ही राखून ठेवलेले आहेत। त्या व्यतिरिक्त देहरंग डॅमपासून पनवेल शहरापर्यंतची पाण्याची पाईपलाईन बदलण्यात त्यासाठी आम्ही 115 कोटीची तरतूद केलेली आहे। आवश्यकतेनुसार जर का ह्या मोठ्या प्रोजेक्टसाठी जर का आवश्यकता वाढली तर पाण्यासाठी कर्जरोखे किंवा हे काढण्याबद्दलची तरतूद आम्ही ठेवतोय। त्यामध्ये म्युनिसिपल बॉन्ड्स वगैरे आम्ही त्या ठिकाणी काढण्याची तरतूद आहे। शिक्षणासाठी 174 कोटीची तरतूद आपण ठेवलेली आहे। या व्यतिरिक्त जिल्हा परिषदेच्या शाळा ज्या आहेत त्या आपल्याकडे हस्तांतरित करून घेण्यासाठी 40 कोटीची तरतूद आपण ठेवलेली आहे आणि शिक्षकांच्या अनुषंगाने आता आम्ही शाळा हस्तांतरणाचं प्रोसेस पूर्ण करत आणलेली आहे। ते व्हॅल्युएशन पूर्ण झालेलं आहे आणि सध्या पुढच्या 4 ते 5 महिन्याच्या कालावधीमध्ये ही संपूर्ण जिल्हा परिषद 51 शाळा महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात येतील।